अगं आशिष तर फोन आलाय. हॅलो फौजी. हा बोल की आशिष. तयारी कशी चालली? चालले पण का उपयोग नाही यंदा. कर. अहो या वर्षी काय आर्मीची भरती नाही म्हणतात. अरे पण मग स्टाफ सिलेक्शन आहे की. म्हणजे अरे म्हणजे पॅरामिलिटरी. पण ती कुठं आर्मी आहे तवा, आपल्याला आर्मीत जायचंय. अरे येडा का थोडा तू. अरे मिलिटरी आणि पॅरामिलिटरी वेगवेगळे जरी असले ना, त्यांचं काम एकच आहे, देश रक्षणाचं. अरे ते पण आर्मीच्या तोडीस काम करतात. अरे हे सगळेजण देश सेवाच करतात. आता बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. त्यांना खरं तर आपल्या भारताची संरक्षण भिंतच म्हणलं पाहिजे. सीआरपीएफ तर सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह फोर्स आहे. सीआयएसएफ तर पूर्ण देशाची आंतरिक सुरक्षा बघतात. एसएसबी, आसाम रायफल्स, आयटीबीपी अशा वेगवेगळ्या फोर्सेस आहेत. आणि एनएसजी ही तर भारताची टॉप कमांडो फोर्स आहे. अरे मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात हीच फोर्स जाऊन आली होती. अरे तसं देशाला बाहेरून होणाऱ्या हल्ल्यापासून रोखलं पाहिजे ना, तसंच देशाच्या आंतरिक सुरक्षेचा पण विचार केला पाहिजे. अरे आपल्या वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्यामध्ये सुमारे 10 लाख जवान सेवा करतात. त्या फोर्सेस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा देश सेवेत जरा सुद्धा कमी पडू देत नाहीत. मी भरतीला जायचं, कळलं? फौजी एक नंबर आहे. आर्मी म्हणजे फक्त सीमेवरचा जवान नाही, तर देशासाठी झटणारा प्रत्येक जण फौजी असतो. हे तुम्ही लय भारी सांगितलंय. कळलं ना? चला भरतीची तयारीला लागा. चला. चालतंय, सांगतो मी सगळ्यांना. हो. प्रॅक्टिस कशी चालू आहे तुमची? एकदम नीट. राहुल आणि शीतल वहिनीचं लय बारीक लक्ष असतंय. मनापासून करा. हा ठेवू का? थांबा थांबा, मला बोलायचंय. अरे आशिष थांब, ही काय म्हणते बघ. हॅलो आशा, अरे जरा एक काम करशील का रं? हा सांग की शीतल वहिनी, करतो. जरा आमच्या घरी म्हणजे ह्यांच्या घरी जाऊन येशील आणि जरा जाऊन बघ घरात सगळं नीट आहे ना, म्हणजे सगळीजण व्यवस्थित आहेत ना, काही गडबड बिडबड तर नाही ना? काय झालंय का? अरे नाही काय झालं नाही, फक्त जाऊन ये. मी सकाळपासून लई फोन केले पण कोण उचलना झालंय म्हणून. लगेच जाऊन येतो. तिकडनं फोन लावू का? नाही नको, म्हणजे फक्त जाऊन ये. ठीक आहे, काय असेल तर कळवतो. हा. काय काय झालं? मामी माझा फोनच उचलना झालाय. फेडरेशनच्या कामात असतील. अहो पण जयश्रीने बी माझा फोन कट केला. मग असेल काहीतरी त्यांचं, करता नंतर फोन. तू आवरायला घे, माघार आलो ना मॅडम कडे जाऊन ये. हा हो, ते राहुलला जेवायला बोलून घे. ते कुठेतरी हिंडतंय बघ, फोटो काढतोय काय. चल. आओ फोन. आपल्याला तसं काय करता येणार नाही ना, आणि त्यांच्यापासून आपल्याला ते सांगायला लागेल. नमस्कार मामा. येऊ का? भैया काय बिजी वाटत? नाही, ती जरा कामच चालू आहे. अच्छा बर, चालू द्या मी थांबतो इथंच. हा भैया काय झाले होय काम मामा? नाही, कामाचं काय, मी काम नंतर करतोच की. तू बोल. म्हणजे आम्ही डिस्टर्ब केलं म्हणा की? तसं असेल तर सांगा बरं का, आम्ही नंतर येतो. आम्ही काय आहे इथंच. नाही नाही, तसं काय नाही, तू बोल. आम्ही काय बोलू मामा, तुम्ही बोला. म्हणजे काय ठरलं काय नाही का? तसं नाही. काय ठरलं नाही का अजून? नाही नाही, तसं काय नाही. मग कसं आहे तर? काय आमचं काय बोलणंच झालं नाही. मामा आम्हाला माहिती आहे तुमच्या मनात काय येते. काय? हेच हर्षवर्धनला नाही कसं म्हणायचं. नाही मामा जी वाटते ती बोला, उगाच ताणत बसण्यात काय अर्थ नाही. बी क्लिअर. नाही, कसं आहे भैया,
विषयच असा आहे की सगळ्यांशी बोलल्याशिवाय मला काय सांगता येईना झालंय. अहो मामा 2 दिवस झाले या गोष्टीला, अजून घरी नाही बोलले तुम्ही. नाही नाही, काय झालं माहितीये का, शीतल तिकडे गेली ना आणि आजा बी तिकडेच आहे. मग अर्र. ते तिकडे नाही का दोघं? हा, मग आता नाही मी विचारतो त्यांना, म्हणजे बोलून घेतो त्यांच्याशी. मामा तुम्हाला क्लिअरच बोलतो, आम्हाला जी वाटतंय ती मनापासून वाटतंय, एकदम स्ट्रॉंगली वाटतंय. म्हणजे जयश्री बरोबर लग्न करण्याबद्दल. बाकी तुम्ही जे म्हणाल ते आम्हाला मान्य. मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. होय की, पर अरे बघा काय म्हणतात घरचे, सांगा. होय, सांगतो. हा मामा, अध्यक्ष काय म्हणले? अध्यक्ष? हा म्हणजे कोण, ही का? हा म्हणजे त्यांचं काय मत पडलं, त्यांचं काय ओपिनियन आलं? अरे काय झालंय, शीतल इथं नसल्यामुळे तिच्यावर कामाचा लोड आलाय. आम्ही त्यामुळं बोलता बोलता राहिलं आमचं पण. मामा मला माहिती आहे तुमच्या मनात एकदम क्लिअर की आम्हाला नाही म्हणायचं. नाही नाही यार, तसं काय नाही. म्हणजे आहे का? नाही म्हणजे काय काय सांगावं तीच कळना बघ मला. जे म्हणत आहे ते बोला मामा. तुम्ही अजून मामी बरोबर बोलला नाही, जयश्री बरोबर बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही. अरे म्हणजे कसं आहे भैया, आम्ही नवरा बायको बोललो की जेडीशी बोलून घेतो की आम्ही. बघा, नाहीतर सगळे हो म्हणतील आणि ऐन टायमाला जयश्री नकार द्यायची. नाही नाही, तसं काय नाही, आम्ही सगळे बोलतो की तिच्या बरोबर. बघा मग सांगा आम्हाला, पाहिजे तर आम्ही घरी येतो रीतसर बोलणी करायला. नाही नाही, मी सांगतो की कधीपर्यंत? काय 2 दिवसात सांगतो. परवा मामा आपण बोललो होतो. बरं ठीक आहे, हरकत नाही, येतो आम्ही 2 दिवसांनी परत. होय, सांगतो की. सांगा नक्की. हा, चारी बाजूने विचार करा. हा, येतो आम्ही. बघा म्हणजे नाही म्हणण्यात कोणाचा फायदा नाही. हा, नीट विचार करा. येतो मी. बर. जीजी, अहो जीजी, जीजी. कोण आहे र? अहो मी आशिष. काय रे आशिष, काय काम काढलीस? अरे शीतल गेली की तिकडे आसामला. अहो ते माहिती आहे की मला. मग अहो शीतल वहिनीनं घरी जाऊन यायला सांगितलंय. सगळं व्यवस्थित आहे ना? आहे की समजा नीट. का काय झालं र? अहो शीतल वहिनी काळजी करत होती ना, काय झालं का काय घरी म्हणून. आहे का आता हे काय नवीनच म्हणायचं? अहो आता तिनं मामी आणि जयश्री ताईला इतका फोन लावला आणि त्यांनी उचललाच नाही तर काळजी वाटणारच ना तिला. म्हणून तर मी आलो नेमकं काय झालं ते बघायला. अरे पण फोन उचलला नाही असं कसं होईल? थांब मी विचारते. पुष्पा, ए पुष्पा, काय? बाहेर ये. आले. थांब आता तिलाच विचारते म्हणजे कळल.